आज मुंबई गोग्रास भिक्षा संस्थेच्या मालकीची जी जागा आहे गोग्रासवाडीमध्ये प्रकाश विद्यालयाच्या समोर, तिथे एक लहान मुलगी गाय अंगावर आली मारायला तिला, म्हणून दुसरीकडे तिला वाटलं की एक रस्ता आहे, पण तो रस्ता नसून ती शेणाने अनेक वर्षापासून जे शेण साचतं त्याच्यामुळे जी दलदल झाली होती त्या दलदलीत बिचारी पडली आणि ती पडली त्या दलदलीत आतमध्ये जायला लागली होती. ती जशी हालचाल करत होती तशी आतमध्ये जात होती. सुदैवाने तिथे जागरूक नागरिक होते, एक महिला होती, एक नितीन कदम नावाचे गृहस्थ होते, त्यांनी तिला बाहेर काढली. या गोठ्याच्या विषयी अनेक वेळा प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना तक्रार करून झालेली आहे, स्थानिक नागरिकांनी पण केलेली आहे, आम्ही पण केलेली आहे, त्या मुंबई गोग्रास भिक्षा संस्थेने पण केलेली आहे. अनधिकृतपणे हा गोठा चालवला जातो आणि त्याचा नाहक त्रास हा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना होतो. याच्याने आरोग्याच्या पण अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. गेल्या वेळेला जेव्हा 4 दिवसापूर्वी आयुक्तांना भेटलो होतो तेव्हा आयुक्तांच्या कानावर, अतिरिक्त आयुक्तांच्या कानावर पण हा विषय घातला होता, परंतु इथल्या ज्या प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत मुंबरकर मॅडम, त्या याच्यामध्ये अजिबात लक्ष देत नाही आहेत. हातून मात्र कुठली तरी कारवाई करतात आणि तेवढ्यापुरतं साफ केल्याचा दिखावा करतात. मुळात जी मूळ समस्या आहे तो आमची गोठा हा हटवला जात नाही, त्याला नोटीस दिली जात नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. जर याच्यावर कारवाई झाली नाही तर ही अशा दुर्घटना वारंवार घडतील आणि एखाद्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून मनसेकडून यांना शेवटची वॉर्निंग आहे, तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी आणि तो सगळा परिसर क्लीन करावा. धन्यवाद.